रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर महाराज डोंगावकर. आज आपण धर्मग्लानी या विषयावरती विचारमंथन करणार आहोत. हिंदू सनातन धर्म याच्यावरती येत असलेली धर्मग्लानी, याला आपण किती उत्तरदायी आहोत, जबाबदार कोण आहेत आणि कसे आहेत, यानुसार आपण याच्यावरती विचार करणार आहोत. तत्पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमामधून आपण हा एक व्हिडिओ सर्वांनी पाहिलेलाच असेल. सगळ्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये तो आलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहून प्रत्येकानं आपापली प्रतिक्रिया सोशल मीडियात दिलेली असेल. तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना जे जे वाटलं असेल ते त्याच्यामध्ये बोललेले आहेत. बोलायला हवं. कोणाला काय वाटलं आपले विचार ठेवणं गरजेचं आहे. मी ज्या वेळामध्ये हा व्हिडिओ पाहिला तर त्या वेळामध्ये मला जे जाणवलं ते मी पुढे सांगतो, पण तत्पूर्वी आपण थोडासा हा व्हिडिओ पाहतो. ये था अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. हाँ, ये निकल सकती है, ये बड़ा मुश्किल है. दोबारा बोलो. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. यार कैसे याद करते हैं यार, ये बड़े मुश्किल वर्ड्स है यार, माँ कसम यार. बघितलं. मी ज्या वेळामध्ये बघितला, आता ज्यांनी ज्यांनी प्रथमतः पाहिला मोबाईलवरती, ज्यांनी सर्वांनी ज्या वेळामध्ये प्रथमतः तो मोबाईलवरती पाहिला त्या वेळात त्यांच्या मनामध्ये जे जे विचार म्हटले किंवा उठले असतील त्यांनी ते आपापल्या माध्यमामधून मांडले असतील. मी ज्या वेळामध्ये हा व्हिडिओ पाहिला तर त्या वेळामध्ये साहजिकच आहे की एक हिंदू मुलगी आणि स्वतःला आपण मुस्लिम कसं आहोत हे दाखवण्याचा त्याच्यातून प्रयत्न होतोय. कुणाला साहजिक पहिल्यांदा त्याची चिडच येणार आहे. मलाही आली. चिडाली म्हणजे आदळ आपट करणे इथपर्यंत नाही, पण राग आला, मनस्वी राग आला. मी काही त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या नाही, पण मनामध्ये एक आश्चर्य सुद्धा वाटायला लागलं. आपले विचार ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये. कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं. मला जे वाटतं ते मी तुमच्या समोर व्यक्त करतोय. प्रथमतः मी पाहिलं त्या वेळामध्ये मलाही चिड आली, पण ज्या वेळामध्ये तिचा नवरा हा मुस्लिम आहे आणि तो तिला कलमा पडायला लावतो, तर कलमा पडत असताना, कलमा काय असेल ते मला नाही माहिती, कारण मी दुसऱ्यांच्या विचारांचं किंवा दुसऱ्यांच्या ग्रंथांचं याचं मननही करत नाही, चिंतनही करत नाही, कारण माझ्याच हिंदू धर्मामध्ये इतके ग्रंथ पडलेले आहेत की त्या ग्रंथांपर्यंत मीच अजून परिपूर्ण पोहोचलो नाही. त्यामुळे इतरांच्या विचारांशी किंवा इतरांचं सोनं जरी असलं तर मला त्याच्याशी काही घेणं नाही. परंतु काही लोकांचे ज्या वेळामध्ये पाय माझ्या धर्माकडे यायला लागतात, माझ्या विचारसरणीच्या आडवं यायला लागतात, त्या वेळामध्ये मात्र त्या पायावरती थोडेसे टोले बसायला पाहिजे. हा एक प्रामाणिक भूमिका घेऊन चालत असतो. ज्या वेळामध्ये हे पाहिलं ते काहीतरी ती मुस्लिमांचं काहीतरी वचन त्या ठिकाणी उर्दूतून बोलत होते. ती बोलत होते त्या वेळामध्ये तिची गांभीर्यता पहा, तिचे नियम पहा, तिच्या डोक्याला ते बांधलेलं आणि त्याच्यानंतर आणि पुन्हा ती प्रयत्न करताय एका याच्यात म्हणण्याच्या नंतर. आता दुसरं एक पहा तुम्ही, त्याच व्हिडिओचा थोडासा पुढचा भाग आहे तो थोडासा पहा तुम्ही. अच्छी नहीं लग रही हूँ. अच्छी तो लग रही है, पर रोजा क्यों रख लिया तुमने? हमारे कहने से तो तू मंदिर तक ना जा रहा है. बघितला. याच्यामध्ये तिची आई, तिनं हे सगळं केलं आणि आपल्या आईला फोन लावला. आई हिंदू असल्यामुळं साहजिकच तिची सुद्धा माझ्यासारखीच भूमिका झाली. एकदम सुरुवातीला ती सुद्धा दचकली आणि अगं हे काय केलं. ती हिंदी मधून तिला बोलते, अगं हे काय केलं. तर ज्या वेळामध्ये ती सांगायला लागली की मी हा वेश परिधान केला मुस्लिमांचा आणि त्याच्यानंतर मी काय ते कलमा वगैरे ते पण पळायला सुरुवात केली, तर त्या वेळामध्ये त्या आईचं उत्तर तिला बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल का माझ्याकडे जोपर्यंत होती, माझ्या घरी जोपर्यंत होती तोपर्यंत तू एकदाही मंदिरामध्ये गेली नाही आणि तिथं गेल्या गेल्या
एवढे 2-4 महिन्यापासूनच यांचं हे रंगतंय किंवा एखाद्या वर्षापासून रंगतंय, तू कलमाही पडायला लागली. विनोदाचा भाग आहे, हसावं लागेल याच्यामध्ये. धर्मग्लानी आणि याच्यामध्ये तुमचं उत्तर सापडलं जातं. धर्माची ग्लानी. एक, आपल्या घरामध्ये आपण कधीच आपल्या मुलांना ही अट घातलेली नाही. तिची आई स्वतः सांगते हिंदू धर्माविषयी का जोपर्यंत तू माझ्याकडे होती तुला इतकी मोकळीकता होती का मी तुझ्याकडून काहीच करून घेतलं नाही. असं मी तुला कुठले नियम दिले नाही, काहीच नाही. तुझे नियम फक्त शाळेपुरते होते. मी तुला श्लोक म्हणायला दिला नाही, तुला उपवास करायला दिला नाही, तुला हिंदू धर्माच्या बाबतीतले कुठलेच कठोर वचन म्हणायला ज्यावेळेस लागशील किंवा कुठलाच नियम तुला पाळायला सांगितलेला नाही, तुझ्यावरती बळजबरी केली नाही. इथंच चुकतंय. अहो, हिंदू धर्मामध्ये आपल्या मुलांना आपण हे शिकवत नाही. धर्मग्लानीचं तर मूळ इथं लपलेलं आहे. आणि इतर धर्मामध्ये आज दुर्दैव वाटतं इतर धर्माचा आपल्याला आदर्श घ्यावा लागतो, त्यांची चर्चा करावी लागते. का? कारण ते त्यांच्या नियमाप्रमाणे चालतात, आपण आपल्या नियमाप्रमाणे नाही बघत. घरामध्ये सर्वप्रथमता संस्कार म्हणून का होईना आपल्या मुलांना आपली संस्कृत भाषेतून काहीतरी श्लोक, अभंग, वाणी, गीत ज्या त्या भाषेमध्ये आहे त्या भाषेतून देवाला आळवणं त्यांना जर शिकवलं. आणखीन एक प्रकार काय होतो विनोदाचा तो सांगतो. घरामध्ये एखाद्या मुलाला 2-4 जरी श्लोक शिकवले किंवा एखाद्या मुलीला 2-4 श्लोक जरी आले, ते लगेच त्याचा एक उपलब्धता म्हणून समाजामध्ये लगेच त्याच्यावरती भाषण द्यायला सुरुवात. आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्याचा लिलाव करण्यासाठी तयार. तुम्ही जे स्वतः जे पुस्तकं वाचता ना, ते पुस्तकं वाचण्याचं कारणच हे होतं तुमच्यातले संस्कार वाढावे, तुमच्या घरातले वाढावे, तुमच्या बरोबर ते इतरांचे वाढावे, ना की बिझनेस. एवढं छोटस येत नाही. बालवाडीची पोरं आज इथं मध्ये धर्म सांगण्यासाठी बसलेले आहेत. जे या धर्माचे नाहीत ती लोक धर्म सांगण्यासाठी बसलेले आहेत. धर्माची ग्लानी इथेच सापडायला लागलेली आहे. आपल्या घरातल्या मुलांवरती आपलं लक्ष नाही धार्मिकतेच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीमध्ये. आणि त्या मुलांना आपण कधीच सांगितलेलं नाही की तुम्ही या धर्माच्या इतकी मोकळीक चांगली नाही, इतकी मोकळीक चांगली नाही की त्यांना आपला धर्म माहीत नसावा आणि त्याच्यानंतर त्यांनी परक्या धर्माचा अवलंब करावा. ही सगळ्यात सर्वप्रथमता धर्मग्लानीचं लक्षण जे आहे हे पालकांमध्ये सापडलं जातं. आपणच आपल्या मुलांना त्या बाबतीमध्ये काहीच बोध केला नाही. येणाऱ्या पिढीकडून तुम्ही अपेक्षा तरी काय ठेवणार आहे? म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, एक न धड भाराभार चिंध्या, त्यापेक्षा जेवढे जन्माला येतील तेवढ्यांना तरी हिंदू धर्माचे पूर्ण संस्कार द्या. 16 संस्काराचे महत्व द्या. जे जे होईल ते शिकवा. उपलब्धता म्हणून नाही किंवा यांना म्हणून दाखवा, त्यांना म्हणून दाखवा म्हणून नाही. कदाचित तुम्ही ते केलेले संस्कार मोठं झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये ते कायम रुळत राहील आणि धर्मग्लानीपासून पुन्हा आपण वाचू शकतो. याच्यामध्ये आपली मतं जरूर करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.